आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इनर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील न्यूमरिकल बेस्ड ऑन सायमल्टेनियस इक्वेशन यातील न्यूमरिकल नंबर 4 पाहणार. द फॉलोइंग आर द ऑब्झर्वेशन मेड ऑन अ सर्टन मशीन विच हॅज वेलोसिटी रेशो 20. काय ऑब्झर्वेशन आपल्याला दिलेले आहेत, त्याचप्रमाणे वेलोसिटी रेशो व्ही आर 20 दिलेला आहे. ऑब्झर्वेशन, लोड आणि एफर्ट न्यूटन युनिट आहे दोन्ही सुद्धा. लोड किती आहे? 100 न्यूटन एवढा लोड लिफ्ट करण्यासाठी एफर्ट किती लागणार आहे? 10 न्यूटन एवढं एफर्ट लागणार आहे. केस 2 काय सांगितलेलं आहे? लोड 200 न्यूटन एवढा लिफ्ट करण्यासाठी एफर्ट 14 न्यूटन लागणार आहे. ह्या दोन केसेस दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे फाईंड काय करायला सांगितलंय? लॉ ऑफ मशीन आणि एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन ॲट लोड 300 न्यूटन असताना एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर काय करूया? सायमल्टेनियस इक्वेशनच्या सहाय्याने काय करूया? लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. देअरफॉर लॉ ऑफ मशीन इक्वेशन काय सांगतं आपल्याला? कॅपिटल पी इज इक्वल टू स्मॉल एम कॅपिटल डब्ल्यू प्लस सी. सर्व व्हॅल्यू न्यूटन मध्ये, त्यामुळे याचे युनिट काय येणार? न्यूटन. आता बघा, केस 1 काय सांगितलंय? लोड 100 न्यूटन आणि एफर्ट 10 न्यूटन. पी म्हणजेच काय असतं? एफर्ट. म्हणजेच काय घ्यावं लागेल आपल्याला? स्टार्टिंगला एफर्ट घ्यावं लागेल. किती आहे ती? 10 इज इक्वल टू स्मॉल एम माहित नाही, ॲज इट इज. लोड किती सांगितलंय? 100 न्यूटन प्लस सी सुद्धा माहित नाही. हे झाले इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 बघा, एफर्ट पी किती आहे? 14 न्यूटन इज इक्वल टू स्मॉल एम ॲज इट इज. लोड डब्ल्यू किती? 200 न्यूटन प्लस सी सुद्धा माहित नाही. इक्वेशन नंबर 2. ही दोन सायमल्टेनियस इक्वेशन आहेत, यांचं काय करूया? सबट्रॅक्शन करूया. देअरफॉर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 14 मोठा आहे, 10 लहान आहे, म्हणून 2 मधून काय करूया? 1 मायनस करूया. इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस करूया. म्हणजेच काय होणार? 14 इज इक्वल टू एम ऑफ 200 प्लस सी मायनस इक्वेशन नंबर 1 किती आहे? 10 इज इक्वल टू एम ब्रॅकेटमध्ये 100 प्लस सी. मायनस केल्यामुळे इथं सुद्धा मायनस होणार, इथं सुद्धा मायनस होणार. प्लस सी मायनस सी, सी ला सी गेट कॅन्सल. 200 एम मायनस 100 एम किती येणार? 200 मधनं जर का 100 गेलं तर राहिलं 100 एम ॲज इट इज. 14 मायनस 10 किती राहणार? 4. 100 इकडे एमला इंटू आहे, ह्या साईडला पाठवल्यानंतर काय होणार? डिवाइड होणार. देअरफॉर एम इज इक्वल टू काय होणार? 4 डिवाइडेड बाय 100. 4 डिवाइडेड बाय 100 किती आन्सर आलं? 0.04. ही झाली एमची व्हॅल्यू. ह्या एमची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवूया. दोन्हीपैकी कोणत्या इक्वेशन मध्ये जर का आपण एमची व्हॅल्यू पुट केली तर सीचा आन्सर काय होणार आहे? सेम येणार आहे. इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. पुट व्हॅल्यू ऑफ एम इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे? 10 इज इक्वल टू स्मॉल एम ब्रॅकेटमध्ये 100 प्लस सी. पुट करूया 10 ॲज इट इज. एमची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली आहे? 0.04 इंटू 100 प्लस सी. ही जी काय आन्सर येणार आहे तिकडे काय प्लस आहे, या साईडला पाठवल्यानंतर काय होणार? मायनस होणार. देअरफॉर सी इज इक्वल टू काय होणार? 10 मायनस किती आन्सर येणार ते? 0.04 इंटू 100. 4 आलं. 10 मायनस 4 किती येणार? 6. म्हणजे सीची व्हॅल्यू काय किती आली? 6. आणि सीचं युनिट काय असणार आहे? न्यूटन. सर्व व्हॅल्यू न्यूटन मध्ये आहेत, म्हणून इथं सुद्धा युनिट काय येणार? न्यूटन येणार. एम माहित आहे, सी माहित आहे, या दोघांच्या सहाय्याने काय करूया? लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करूया. देअरफॉर लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीन काय असते? कॅपिटल पी इज इक्वल टू स्मॉल एम कॅपिटल डब्ल्यू प्लस सी. युनिट काय असणार आहे? न्यूटन. पी ॲज इट इज. एमची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे, किती आहे ती? 0.04. डब्ल्यू ॲज इट इज प्लस सीची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे, किती आहे ती? 6. युनिट काय असणार आहे? न्यूटन. हे झालं आपलं लॉ ऑफ मशीन. त्याचप्रमाणे काय विचारलंय? एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. तर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन कसं लक्षात ठेवतो? तर सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला, यामध्ये ए टू झेड फॉर्म्युला आपण डिटेलमध्ये पाहिले. कोणता फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा, कोणता फॉर्म्युला कोणत्या ट्रिकने लक्षात ठेवायचा, या सर्व ए टू झेड कन्सेप्ट आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर लोड लॉस्ट इन फ्रिक्शन हा जो फॉर्म्युला आहे तो कसा लक्षात ठेवतो? वाव या ट्रिकने आपण लक्षात ठेवतो. वाव म्हणजेच काय? हा ओ आय ने रिप्लेस करायचा आणि डब्ल्यू ॲज इट, म्हणजे डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू आयडियल लोड मायनस ऍक्च्युअल लोड. हा काय फॉर्म्युला असतो? लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. ह्याच्याच ऑपोजिट काय असणार आहे?
एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन असणार आहे. आयडियल पुढे जातो, ऍक्च्युअल पाठीमागे येतो, म्हणजेच पी मायनस पी आय. अशा प्रकारे हे फॉर्म्युला आपण लक्षात ठेवत असतो. मग आपल्याला त्यांनी काय विचारलंय, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्ट म्हणजेच काय असते, पी, आणि फ्रिक्शनचा एफ म्हणजेच पी एफ. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन याचा फॉर्म्युला काय असणार आहे, पी मायनस पी आय. पी मायनस पी आय. पी आय इज इट इज आयडियल एफर्ट. आयडियल एफर्ट साठी कसा फॉर्म्युला असतो, आयडियल म्हणजेच काय, ज्या मशीनची इफिशियन्सी 100% येते त्याला आपण आयडियल म्हणतो. आणि इफिशियन्सी 100% कधी येते, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज इक्वल टू वेलोसिटी रेशो. वेलोसिटी रेशो ऍज इट इज लिहा. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजेच काय असतं, लोड डब्ल्यू डिवाइडेड बाय एफर्ट पी. आपल्याला आयडियल एफर्ट पाहिजे म्हणून पीच्या इथं आय लिहायचा. जर का आयडियल लोड हवा असता तर डब्ल्यूच्या इथं आय लिहिलं असतं. मग पी आयची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. देअरफॉर पी आय इकडं डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर इंटू होणार, आणि याला व्ही आर काय इंटू आहे, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार, म्हणजेच काय, पी आय इज इक्वल टू डब्ल्यू डिवाइडेड बाय व्ही आर. ही व्हॅल्यू इथे पुट करूया. डब्ल्यू डिवाइडेड बाय व्ही आर व्हॅल्यू पुट करूया. एफर्ट पी ह्याच्या साहाय्याने आपण फाइंड आउट करूया. पी इज इक्वल टू काय, इक्वेशन 0.04 डब्ल्यू प्लस 6. व्हॅल्यू पुट करूया. 0.04 ॲज इट इज. लोड डब्ल्यू त्यांनी आपल्याला दिलेला आहे, किती आहे तो, 300 न्यूटन. 300 लोड घेऊया प्लस 6, म्हणजेच फायनल आन्सर आपलं काय येणार, एफर्ट पी. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 0.04 इंटू 300 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 6, म्हणजेच एफर्ट पी किती आला, 18. एफर्टचं युनिट काय असणार आहे, न्यूटन, कारण सर्वच व्हॅल्यू काय दिलेल्या आपल्याला त्यांनी न्यूटन मध्ये दिलेल्या आहेत. मग एफर्ट माहित आहे, लोड डब्ल्यू आपल्याला त्यांनी दिलेला आहे, आणि वेलोसिटी रेशो व्ही आर सुद्धा दिलेला आहे. सर्व व्हॅल्यू पुट करूया. देअरफॉर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन इज इक्वल टू फॉर्म्युला काय, पी मायनस कॅपिटल डब्ल्यू डिवाइडेड बाय व्ही आर. व्हॅल्यू पुट करूया. एफर्ट पी किती आहे, 18 आहे, मायनस लोड डब्ल्यू किती दिलेला आहे, 300 न्यूटन दिलेला आहे, डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर किती दिला आहे, 20 दिलेला आहे. देअरफॉर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन फायनल आन्सर आपलं येणार आहे 18 मायनस ब्रॅकेटमध्ये 300 डिवायडेड बाय 20 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं आपलं, 3 आलं. एफर्ट आहे, एफर्टचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे लॉ ऑफ मशीन, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चाला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येते. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमेरिकल नंबर 5 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.